नमस्कार. तुम्ही बघितलंच की सध्या दिल्लीमध्ये मान्सून सत्र चालू आहे आणि तिथे बऱ्याच मुद्द्यावर चर्चा चालू आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उत्तर देत आहे आणि विपक्ष या मान्सून सत्रामध्ये सरकारला जे प्रश्न विचारत ते खरंच चांगल्या पद्धतीने विचारत आहे. पण त्यांचं कुठेतरी एक चुकते ते म्हणजे सैनिकांविषयी प्रश्न विचारत आहेत. म्हणजे किती नुकसान झालं, आर्मीचं किती नुकसान नाही, किती एअरक्राफ्ट आपले पडले. मला असं तरी वाटते की ही गोष्ट कुठं बाहेर पडायला नाही पाहिजे. जर सैनिकांचं मनोबल वाढवायचं असेल तर त्यांना हमेशाच एक सकारात्मक वातावरणामध्ये ठेवायला पाहिजे. त्यांचं खच्चीकरण होईल, त्यांचं मनोबल तुटेल असं कुठलीही गोष्ट हे बाहेर पडायला नाही पाहिजे. कारण सामान्य लोकांची सुद्धा त्यामध्ये मनोबल तुटू शकते. आणि त्यानंतर एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे की चीनमध्ये तिबेटमध्ये बरंच उलाढाल झाली, बरंच काही तिथे संपवण्यात आलं आणि तिथले खबर कुठे दलाई लामा यांच्या 90व्या वाढदिवसाच्या दिवशी हे चीनमध्ये बरेच बौद्ध स्तूपे नष्ट करण्यात आली. असं म्हणत आहे की 300पेक्षा जास्त आणि त्यांचे अवशेषसुद्धा संपून टाकले की ते देशात दिसणार सुद्धा नाही. तिबेटमधील बौद्ध गुरूंना सुद्धा नजरकैद करून ठेवलेले आहे आणि काहीकांना तर मारले सुद्धा आहे. पण ही न्यूज कुठेही चर्चेचं नाही आहे. त्याचीच खूप आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांमधले सगळं लोक चर्चा करत आहे पण तिबेतकडल्या मुद्द्याकडे कोणाचंही लक्ष नाही. याचं सुद्धा आश्चर्य आहे. मला तरी वाटते की भारतातल्या मीडियाने ही गोष्ट मांडावी आणि जगासमोर या गोष्टीला आणावं. पण भारतातली मीडिया फक्त लोकांना भडकवण्याचेच कामी लागले आहे. जसं हिंदी, मराठी लँग्वेज भाषा ह्या मुद्द्यावर त्यांचे खूप व्ह्यू येईल असं त्यांना वाटतं आणि ते चर्चा चालू आहे. दुसरं देशामध्ये म्हणजे काय चालू आहे तो मुद्दा मांडावा हे त्यांना काही सुचत नाही. आपल्या देशात असं वाटतं, बऱ्याचदा असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा बिझनेस करण्यासाठीच काम करत आहे. आपल्या देशाचा अजेंडा, आपल्या देशात